ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। मनपा निवडणुकीतल्या विजयानंतर ही भेट होणार असल्याचं म्हटलं जात आहे। आज ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरे यांच्या भेटीकरता शिवतीर्थावर जातील। खरं तर विजयानंतरही त्याच दिवशी रात्री उशिरा ठाकरे सेनेचे अनेक नगरसेवक शिवतीर्थावर गेलेले होते राज ठाकरे यांची भेट घेण्याकरता। आता इतरही उर्वरित नगरसेवक आज शिवतीर्थावर जातील अशी माहिती आहे। भाजपा उमेदवार भूषण शिंगणेवर हल्ला झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी 8 जण पोलिसांच्या अटकेत आहेत। मुख्य सूत्रधार गणेश चाचरकर पोलिसांना शरण आल्याची माहिती आहे। मतदानाच्या बरोबर आदल्या दिवशी रात्रीच्या दरम्यान भूषण शिंगणेवर प्राणघातक हल्ला झालेला होता। या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील नाराजी व्यक्त केलेली होती। मी केंद्रात मंत्री, फडणवीस राज्यात मुख्यमंत्री, हा काळ विदर्भाकरता सुवर्ण काळ आहे असं गडकरी म्हणतायत। प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत असंही गडकरींचं म्हणणं आहे। और ये गोल्डन समय है क्योंकि राजनीति में परिस्थितियां भी बदलते रहती है। ये अच्छी स्थिति है कि मैं केंद्र में मंत्री और देवेंद्र जी महाराष्ट्र में मुख्यमंत्री हैं। इतने इससे अनुकूल समय नहीं हो सकता। और आपके अलग अलग सेक्टर के प्रॉब्लम्स और आपके अनुभव के आधार पर आपकी जो समस्या है वो बताकर के जो प्रॉब्लम है, समस्या है, वो अगर हम सुलझाएंगे तो हमें और ग्रोथ का जो हमारा इंजिन है उसकी स्पीड और जोर से पकड़ेगी। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात घोषणा केली आहे। दरम्यान याच अनुषंगाने राजकीय पक्ष चांगलेच कामाला लागले आहेत। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय, तर काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। भाजप शिवसेनेकडून युतीकरता अद्यापही वाटाघाटी चर्चा सुरूच आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका, यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, या जिल्हा परिषदांचा समावेश आहे। याखेरीज छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर यांचा देखील समावेश आहे। काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्र लढणार चिन्हासंदर्भात अद्याप निर्णय नाही, रोहित पवार म्हणतात, कारण चिन्हासंदर्भात अर्थात 21 जानेवारीला सुनावणी होतीये। दोन्ही पक्षातले नेते चिन्हासंदर्भात निर्णय घेतील असंही रोहित पवार यांचं वक्तव्य आहे। नेमकी चर्चा काय झाली हे तर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील, ते उद्या नाही तर परवा आपल्या सर्वांसमोर येईल। विषय आज त्या बाबतीतली चर्चा नव्हती। एक कोण इच्छुक आहे, कोण ताकदवान आहे, कोण निवडून येऊ शकतं, या बाबतीतली चर्चा आज त्या ठिकाणी होती। चिन्हाच्या बाबतीत अजून 2-3 दिवस आहेत। काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं, आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो। त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत, कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।